उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, सर्व समर्थ सेवेकरी आणि उपस्थित भाविक सज्जन, मागाशी आपण ऐक्यमंत्र समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्याचं महत्त्व आणि प्रत्यंतर आपणाला आलेलं आहे. आत्ताच मागाशी अकोल्याहून, विदर्भ अकोल्यातून आपले इस्ताक सर गेली सुमारे 25 वर्ष या कार्यात कार्यरत आहेत आणि विदर्भामध्ये सर्व मस्जिदींमध्ये समाज बांधवांना ते एकत्र आणतात. त्यांनी हिंदीत काहींना समजलं, काहींना समजलं नसेल, परंतु मराठी भाषेत समजून घेताना ईश्वर एकच आहे, जसं स्वामी गेल्या शतकापूर्वी माणूस नावाची एकच जात आहे आणि माणुसकी नावाची एकच संस्कृती आहे, तिलाच मानव म्हणतात, हाच संदेश साईबाबांनी दिला, गजानन महाराजांनी दिला, शंकर महाराजांनी दिला. सर्व संत मालिकेनं हाच संदेश देताना त्यांनी प्रत्येक विदर्भाच्या मस्जिदीमध्ये आम समाज बांधवांना एकत्र आणून तिथे स्वामींची तसबीर ठेवतात, साप्ताहिक आरती करतात आणि आम जनता त्यांच्या माता भगिनीसुद्धा श्री स्वामी समर्थ हा जप करतात. हे मोहम्मद पैगंबरांनी सांगितलेलं आहे, असं मगाशी त्यांनी सांगितलं. म्हणून उद्याच्या भवितव्यात आणि भविष्यकाळात स्वामींशिवाय या जगाला, या देशाला वाचवणारं कोणी नाही. हे मगाशी सुनामी, भूकंप, या 2 महिन्यात जे घडणाऱ्या संकेत आपणाला गुरुजींनी वाचून दाखवले, त्याचे हे संकेत आहेत. खूप तपशिलात न बोलता आपण सर्वजण सुज्ञ आहात. आज गुरुवार आहे आणि गुरुवार रविवार इथे स्वामींचा दरबार भरवला जातो. गेल्या अनेक शतकांची पूर्वपीठिका आणि स्वामी योगाचे योगप्रवर्तक आणि स्वामी योगाच्या योगप्रवर्तकांचे शिष्य मोरेदादा यांनी गेल्या 4 दशकांपासून या कार्यामध्ये जो जो भेटेल भूत त्याशी मानावा भगवंत म्हणून ज्यांनी आपल्याला स्वामी महाराज समजावून सांगितले, त्यांचा उद्देश आहे 2 पायाची चालती बोलती सेवा केंद्र तयार करा. त्याला खरं कार्य म्हणतात. म्हणून आपण ही 2 पायाची चालती बोलती सेवा केंद्र घराघरात आणि मनामनात पोचवण्याला या कार्याचा एक उद्देश आहे. गाव तेथे केंद्र आणि घर तेथे सेवेकरी जर आपण तयार केले तर निश्चितपणे भविष्यकाळात रामराज्याप्रमाणे आपणाला या देशाची स्थिती लक्षात येईल. म्हणून आपण रोजीला एक तरी सेवेकरी आपण घडवावा, त्याला सन्मार्गात लावावं, त्याला शाकाहारी बनवावं, त्याला सेवेकरी बनवावं, त्याला स्वामींच्या कार्याचा ओळख परिचय द्यावा. हे आपलं सर्वांचं आद्य कर्तव्य आहे. गेल्या 5-6 दिवसापासून देशात आणि राज्यामध्ये गणपती उत्सव हा उत्सव चालू आहे. पूजनीय टिळकांसारख्या महाविभूतींनी या देशात पारतंत्र्य असताना स्वास्थ्य, सौख्य, समाधान आणि हिंदू कालगणनेप्रमाणे प्रत्येकाला सण, वार, व्रत, वैकल्य करता यावेत, मुलामुलींची सुखकर विवाह जमावेत म्हणून तत्कालीन ब्रिटिशांकडून टिळकांनी हक्काची रजा मागून घेतली 10 दिवसाची. चतुर्थी ते चतुर्दशी या काळामध्ये सामाजिक स्वास्थ्य लाभण्यासाठी एक सामाजिक परिवर्तन घडून आणलं आणि गणपती उत्सव हे निमित्त ठरलं आणि या निमित्तानं सारे भारतीय लोक एकमेकाशी बोलायला लागले, जवळ यायला लागले.
मुलामुलींची विवाह जमू लागली, सामाजिक कौटुंबिक वैयक्तिक समस्यांना एक वाट मिळाली, एक दिशा मिळाली. निमित्त गणपतीचं आहे. म्हणून एक सामाजिक प्रबोधन, सामाजिक सद्भावना या गणपतीच्या निमित्तानं आपणाला देशभरात, गावात, घरात पोचवण्याला, अखिल माणसं एकत्र आणण्याला, मनाचं परिवर्तन करण्याला एक नामी संधी या कार्यानं आपणाला दिलेली आहे. गणपती सांगता आपण आनंद चतुर्दशीला करणार आहोत. तो 6 सप्टेंबर आहे. त्या दिवशी दरबारचा उत्सव आहे आणि सर्व उत्सव आपण 10:30 वाजता करतो. अपवाद एवढाच उत्सव आपण सायंकाळच्या आरतीला करतो. तो लक्ष्मी नारायणांचा अनंतांचा उत्सव आहे. त्या दिवशी आपण 1008 तुळशीची पानं, विष्णूंचं सहस्रनाम म्हणून सत्यनारायण पूजा करत असतो आणि नंतर आरतीनंतर सामुदायिक तो प्रसाद आपण वाटप करत असतो. अशी दिव्य भव्य परंपरा आजची नाही, ही गेल्या अनेक शतकांची आहे. म्हणून त्या दिवशी आपण 1008 तुळशीची पानं आणावीत. बाळकृष्णाच्या प्रतिकृतीवर नामावली म्हणून आपण त्याचं वाचन करून अर्पण करावीत. तर जून ते सप्टेंबर या काळात आपण वृक्ष लागवड हा एक कृषी विभागाचा उपक्रम देण्यात आलेला आहे. आतापर्यंत 36 लाख वृक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर लागलेले आहेत. राज्याच्या उर्वरित बाकी आहेत. तसा आपला 1 कोटीचा संकल्प आहे आणि अजून बरीच वृक्ष लागवड बाकी आहे. म्हणून राज्याच्या 36 जिल्ह्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये योग्य वृक्ष लावलेले उचित ठरणारे आहेत, पर्यावरणाला मदत करणारे आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर इथे सप्तरंगी नावाची मूळ कॅन्सर बरा करता येते. डॉक्टर लोक थोड्या वेळात सांगतीलच. तसल्या वृक्षांचे जर आपण एक वृक्ष प्रत्येकानं लावला तो 2 वर्षानंतर देशात जेवढे कॅन्सरग्रस्त लोक आहेत, तो कुठलाही कॅन्सर असेल, त्यांना तो कामधेनू ठरणार आहे. म्हणून इथे डॉक्टर लोक आलेले आहेत. सर्वप्रथम त्यांनी या निमित्तानं आपला परिचय देताना इथे प्रति गुरुवार रविवारी कमीत कमी 100 तरी रुग्ण कॅन्सरचे येतात बघा. आत्ताही काही बसलेले आहेत. त्यांना ही एक नवसंजीवनी आहे. हा एक सप्तरंगी नावाचा वृक्ष आहे, त्याचं हे मूळ आहे आणि ते मूळ पाण्याशी घासून रुग्णानं घेतलं, 40 दिवसात तो रुग्ण ठणठणीत बरा होतो. इतकं सोपं आहे. त्याचं ॲनालिसिस करून काढा बनवलेला आहे. ज्यांना उघडणं अशक्य आहे त्याने तो काढा 4 वेळेस दिवसभरात घेतला तरी ती व्यक्ती, तो रुग्ण 40 दिवसात बरा होतो. तर ज्यांना घशाचा कॅन्सर आहे, ज्यांना ब्लड कॅन्सर आहे, त्यांच्यासाठी ही रानभेंडी हिचा जर आपण वापर केला तर हे दोन्ही आजार, दोन्ही कॅन्सर या वनस्पतीपासून बरे होतात. तिसरा कॅन्सर आहे गाठीचा कॅन्सर. अनेक जणांच्या शरीरात कुठे कुठे कॅन्सरच्या गाठी निर्माण होतात. त्यासाठी हा वेखंड आहे. हा वेखंड देशी गाईच्या गोमूत्रात घासून गरम करून कोमट करून प्राशन केला किंवा गाठीच्या जागेवर लावला, बाह्य गाठ असेल तर 100% सुमारे 21 दिवसापासून तर 30 दिवसापर्यंत, महिन्याभरात तो गाठीचा कॅन्सर बरा होतो. अर्थात दवा हा कडू तुरट आहे. बिना केमो, बिना सर्जरी ह्या सगळ्या बाबींवर तो काम करतो. म्हणून बिना वेदना, बिना केमो, बिना सर्जरी असणारा हा दवा इथे उपलब्ध आहे. दवा फक्त कडू तुरट आहे. तो डोळे झाकून घ्यावा लागेल. त्याची थोडीशी पथ्य आहे. पथ्य जर रुग्णांनी पाळली तर तो 100% निश्चितपणे बरा होईल. पथ्य अशी आहे
की आहारामध्ये वांगी, वाटाणा, उडीद, बाजरी, मका, हिरवी मिरची एवढं जर वर्ज्य केलं तर ती व्यक्ती, तो रुग्ण ठणठणीत बरा होतो. म्हणून कृपया आपण पथ्याची पण माहिती औषधाबरोबर सर्वांना द्यावी, हे कळकळीचं आवाहन. सोबत आपल्या मूल्य शिक्षणाचे गुरुजन प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देऊन उद्या या देशामध्ये वृद्धाश्रममुक्त भारत, वृद्धाश्रममुक्त महाराष्ट्र करायचा असेल तर आपणाला घराघरात पुंडलिक आणि श्रावणबाळ करणं गरजेचं आहे. म्हणून त्या दृष्टीनं आपण कळकळीचं निवेदन आहे की गर्भसंस्कार, मूल्यसंस्कार आणि शिशुसंस्कार हे जनतेला अजून माहीत नाही, त्यातून काय फायदा आहे हे कोण सांगेल. म्हणून ही जिम्मेदारी आम्ही गुरुजन प्रतिनिधींवर दिलेली आहे. आणि आपलं वार्धक्य, म्हातारपण पुढच्या पिढीवर अवलंबून आहे, ते तुमच्या हातात नाही. म्हणून पुढील पिढी आईवडिलांची आज्ञाधारक बनवायची असेल, सुसंस्कृत बनवायची असेल, निर्व्यसनी बनवायची असेल तर दुसरा पर्याय तरी नाही. म्हणून नव्यानं या देशामध्ये वृद्धाश्रम निघणार नाहीत याची काळजी घेताना आपण ही जिम्मेदारी आमच्या गुरुजनांवर द्यावी. गावागावामध्ये सेवेत आणि सेवानिवृत्त जेवढे गुरुजन आहेत त्यांच्याकडे जर ही जिम्मेदारी दिली तर ते यशस्वीरित्या ही जिम्मेदारी पार पाडतील आणि घराघरामध्ये पुंडलिक श्रावणबाळ तयार होतील की जे आईवडिलांना, वृद्धांना सांभाळतील. दुसरा विभाग, इथे प्रश्न उत्तर प्रतिनिधी आलेले आहेत. आज सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत या विभागात काम करणारे आणि विनामूल्य मार्गदर्शन करणारे, कुठली फी मोबदला न घेणारे हे प्रतिनिधी निरपेक्ष काम या कार्यात करत आहेत. म्हणून आपण आपला बहुमोल वेळ यांच्या मार्गदर्शनाचा घ्यावा आणि ज्या काही आपला जटिल समस्या असतील त्या कृपया तोंडी न बोलता तुम्हाला पेपर देण्यात येईल आणि त्या पेपरवर स्वच्छ अक्षरात आपलं नाव, गाव, पत्ता असेल माहिती तर देवी, खंडोबा, गोत्र माहीत असेल तर लिहावं, अन्यथा राखाणा रिकामा ठेवावा. आमचे प्रतिनिधी कुठल्या कुळाची कोणती देवी खंडोबा आहे हे लिहून काढतील आणि मग आपण वर्षातून एकदा तरी देवी खंडोबाला जर जाऊन आलात, स्वामींचा आशीर्वाद लवकर मिळतो. म्हणून कुलधर्म आणि कुलाचार हे कसे करावेत हे आपण पुढच्या विभागात समजून घेणार आहोत मराठी अस्मितेतून. म्हणून सर्वप्रथम आपण प्रश्न उत्तर विभागाशी आपण संवाद साधावा आणि आपल्याला ज्या समस्या आहेत त्या समस्यामुक्त, चिंतामुक्त आणि दुःखमुक्त जीवनाकडे आपण वाटचाल करावी, हे कळकळीचं आवाहन. तर पुढचा विभाग विवाह मंडळ आलेला आहे. विवाह मंडळातून बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, अति अल्प खर्चानं आणि साखरपुड्यात गेल्या दशकांपासून मोठ्या प्रमाणात विवाह मंडळाला मागणी आहे. आणि गेल्या 80 वर्षात आज तगायत स्वामींच्या कृपेनं जेवढी विवाह झाली, एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाहीत. म्हणून आपणाला निवेदन आहे की ज्यांच्या मुलामुलींची विवाह कर्तव्य आहे त्यांनी आत्तापासूनच विवाह मंडळाशी संवाद साधावा. म्हणजे मग आपलं जीवित सुखी होण्याला यांचं मार्गदर्शन पुरेसं आहे. भारतीय संस्कृती खरं तर 4 पुरुषार्थावर उभी आहे: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. आणि हे 4ही पुरुषार्थ विवाह मंडळाशी संबंधित आहेत. म्हणून आपण कृपया या विभागाशी तादात्म्य साधून घटस्फोट फारकती टाळण्यासाठी आपण अत्यंत स्थिर चित्तानं, ऋणानं बंधानं मुलामुलींची विवाह करावी, अवखळ बुद्धीनं करू नये, हे कळकळीचं आवाहन. तर पुढचा विभाग कृषी प्रतिनिधी आलेले आहे.
आत्ता आपण सांगितलं की शेताच्या बांधावर आपण कोणती झाडं लावावीत की जेणेकरून ती झाडं संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या गाथेप्रमाणे योग्य ठरतील. त्यांनी आपल्या गाथेमध्ये वृक्षवल्लरी आम्हा सोयरे बा वंचरे हे कुणासाठी आहे, म्हणून माणसांना उपयोगी पडणारी अशी झाडं जर आपण लावली तर ते रुग्णांना मानव जातीला निश्चितपणे उपयोगी पडतील. असा उपक्रम गेले काही वर्ष आपण कृषी विभागातून करतो आहे. आणि ज्या शेतकऱ्यांच्या मुलांना पायावर उभं करायचं आहे, ज्यांना नोकऱ्या नाहीत, त्यांना उद्योगी बनवायचं आहे, त्यांच्यासाठी काही कंपन्या तत्पर आहेत. ज्या ज्यावेळी कृषी महोत्सव होतात त्या त्यावेळी राज्यातल्या, देशातल्या, विदेशातल्या अनेक कंपन्या येतात आणि त्यांची एक माग आहे की आम्हाला आमच्या कंपनीत सेवेकऱ्यांची मुलं मुली हवी आहेत. इतर लोकांना ते घेत नाही. का घेत नाही मला माहीत नाही, पण सेवेकऱ्यांच्या मुलांना खूप मागणी आहे. याचंही कारण आपण कृपया सहानुभूतीपूर्वक समजून घ्यावं. आणि या कार्यात काम करणारे जे केंद्रात, तालुक्यात, जिल्ह्यात, ग्राम अभियानात सकारात्मक काम करणारे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी एक वही करावी की आपल्या सेवा केंद्रात कुणाला नोकरी नाही आहे, कुणाला काय काय अडचण आहे, ती जर लिहून काढली तर या सामाजिक तत्वावर या साऱ्या समस्यांवर आपणाला मार्ग काढता येईल आणि त्यांना समस्यामुक्त, चिंतामुक्त करता येईल. तर पुढचा विभाग या ठिकाणी वास्तुतज्ञ प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देऊन वास्तूत समाधान मिळावं, सौख्य मिळावं, चिंतामुक्त जीवन जगता यावं, त्याला निवारा किंवा वास्तुशास्त्र म्हणतात. म्हणून त्या अंतर्गत रचनेमध्ये घराची कशी असावी याविषयी ते दिवसभर आपणाशी संवाद साधणार आहेत. बऱ्याच वेळा वास्तूत काय नसावं हे माहीत नसतं. देवघर देवारा कसा असावा, तो कुठे असावा, तो जर ईशान्य दिशेला असेल तर साधकाचं मन तिथे रमतं आणि तो समस्यामुक्त होतो. तोच जर देवारा आग्नेयेला असेल, तुम्ही किती पारायणं केली काही उपयोग होणार नाही. तुम्ही म्हणाल मग आम्ही एवढी सेवा करतो ती कुठे जाते, ती वाया जाते, ती खात्यावर जमा होत नाही. म्हणून अत्यंत मार्मिक असं मार्गदर्शन, दिशापरत्वे हे वास्तुतज्ञ आपणाशी संबोधित करणार आहेत. घरात बंद पडलेली घड्याळं नसावीत, फुटलेली भांडी, तुटलेल्या चपला, फाटलेले कपडे. आणि किचनला तुमच्या काळा दगड असेल तर बोलूच नका. अनाठाई डोक्यावर कर्ज, आजारपण, न बरे होणारे आजार त्या घरात कारण नसताना सुरू होते. मग यावर उपाय काय? तुम्ही म्हणाल तो दगड काढून टाकायचा का? काढू नका. घरी गेल्यावर बाजारातून पिवळा किंवा पांढरा ऑइल पेंट आणा, रंग आणा आणि त्या काळ्या दगडाऐवजी त्याला पिवळा किंवा पांढरा करा. त्या मिनिटाला तुम्हाला रस्ता दिसेल आणि तुम्ही समस्यामुक्त व्हाल. म्हणून अशा सोप्या पद्धतीत या वास्तूवर आमचे प्रतिनिधी संबोधन करत असतात. आपण त्यांचा वेळ घ्यावा आणि त्या ज्ञानाचा लाभ करून ज्ञानदान 1 ते 4 ग्रंथासह ही जी अन्य उपकरणं ते दाखवत आहेत ती आपण फायदा करून घ्या. पुढचा विभाग या ठिकाणी कायदेशीर सल्लागार प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देऊन देश, धर्म, सदाचार याला कायद्याच्या चाकोरीतून कसं बघायचं आणि देशाचं सामाजिक काम करताना कायदा हा सर्वांना सारखाच आहे. म्हणून ज्यांना साप्ताहिक, दैनिक सेवा केंद्र किंवा केंद्राला जमीन, बक्षीसपत्र संबंधित कामं करायची असतील, सर्वप्रथम आपण आमच्या कायदेशीर सल्लागारांना भेटल्यावरच पुढे जा. आपणाला त्यातली माहिती मिळवा, मग पुढचं काम करा, हे कळकळीचं आवाहन. अजून बऱ्याचशा बाबी या विभागाशी संलग्न आहेत, तर आपण यांच्याशी दिवसभरासाठी संवाद साधावा. तर पुढचा विभाग
प्रशासकीय कामकाज आणि प्रशिक्षण प्रतिनिधी आपल्यात आलेले आहेत. त्यांच्यासोबत पर्यावरण प्रकृती विभाग आलेला आहे, स्वयंरोजगार विभाग आलेला आहे, पशु गोवंश विभाग आलेला आहे, माहिती तंत्रज्ञान प्रतिनिधी आलेले आहेत, युवा प्रबोधन आलेले आहेत, सोबत दुर्ग अभियान प्रतिनिधी, देश विदेश अभियान प्रतिनिधी आणि याज्ञिकी प्रतिनिधी आलेले आहेत. या 8 जणांनी आपला परिचय देऊन या कार्याच्या अंतरंगाचं महत्त्व अजून लोकांना माहीतच नाही. बरेच लोक अनभिज्ञ आहे. लोकांना काय वाटतं, केंद्रात गेलं, आरती केली, प्रश्न सुटले म्हणजे गंगेत घोडं आलं. इतकं सोपं नाही. हे सर्व 18ही विभाग जनतेला माहीत असावे आणि जनतेपर्यंत आपण डोळस बुद्धीनं, प्रामाणिकपणानं आणि पारदर्शक पद्धतीनं कृपया पोचवण्याचं धाडस करावं, हे कळकळीचं आवाहन. कृपया मनात संकोच ठेवू नये. हे काम आपण विनामूल्य करतो आहे. म्हणून स्वामींनी सांगितलं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याचाही अर्थ कृपया आपण समजावून घ्यावा, हे कळकळीचं आवाहन. या वादळी ध्वजामध्ये एवढी ताकद आहे या भगव्या ध्वजात की आत्ता मागाशी वाचून दाखवलं. सुनामी, वादळ, दंगली, भूस्खलन, अनेक गोष्टी दिलेल्या आहेत या 2 महिन्यात जगात आणि देशात. त्या कुठेतरी रोखायच्या असतील, तीव्रता कमी करायची असेल, भूकंप थांबवायचा असेल तर हे भूकंप यंत्र आहे. ते गावोगावी आपण मारुती मंदिरात स्थापना करावी किंवा सेवा केंद्रात करावी. वेळोवेळी 15 मिनिट आधी वादळ आलं की तो ध्वज लावावा आणि त्या ध्वजाखाली बसून हनुमान स्तोत्र, लांगुल अस्त्र किंवा हनुमान चालिसा किंवा वडवानल स्तोत्र, हनुमानची खूप स्तोत्र आहेत, पैकी आपणाला जे विधित असेल, माहीत असेल आणि आपल्या नित्यसेवेत दिलेली आहेत, त्याचा जर आपण उपयोग केला, मोजून 3 ते 4 मिनिटात वादळ थांबतं. का थांबतं? हनुमानजी हे वायुपुत्र आहेत. त्यांच्याशिवाय वादळ कोणी थांबवू शकत नाही. हे आपणाला रामायणकारांनी सांगितलेलं आहे. यावर आत्ता रामायण सांगायला तेवढा वेळ नाही, परंतु त्याचा भावार्थ आपण समजून घेणं क्रमप्राप्त आहे. म्हणून हे सारे विभाग जनतेला माहीत नाही, ते माहिती करणं आपलं काम आहे. याला सेवेकऱ्यांचं ग्राम अभियान जिम्मेदार आहे. तर शेवटचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींनी जिवंत आणि समृद्ध केलेला विभाग आहे. त्यात काम करणाऱ्या भगिनींनी उभं राहून आपला परिचय देऊन आज या देशात गणपती उत्सव चालू असतानासुद्धा, गौरया चालू असतानासुद्धा आणि गेले 4 दिवस भागवत देशभरात प्रत्येक सेवेकऱ्यांच्या घरात चालू आहे. त्यामुळे इथे उपस्थिती थोडी मोजकी आहे. जो तो आपल्या भागवतात अडकलेला आहे. का? प्रत्येकाला मोक्ष, मुक्ती, समाधान, सौख्य न कळत ती मागणी स्वामींकडे मागत असतात. न कळत ती त्यांना मिळते, न मागता. म्हणून असंख्य भाविक आणि सेवेकरी या भागवतात गुंतलेले आहेत गेल्या 4 दिवसापासून. म्हणून आपण हा भागवताचंही महत्त्व समजून घेताना भारतीय संस्कृती आणि तिचं अनन्यसाधारण महत्त्व या देशात अनादी कालापासून आमच्या माता भगिनींनी जिवंत नव्हे समृद्ध केलेलं आहे. म्हणून या देशाला भारत माता का म्हणतात? त्याला कारण आमच्या भारतीय भगिनी आहेत. आपण कुठली घोषणा देताना, जय जयकार करताना शेवटी काय म्हणतो? भारत माता की जय. असं जगात कोणी अमेरिका माता की जय म्हणतं का? जपान माता की म्हणतं का? जर्मन माता म्हणतं का? कुठल्याही देशाला माता म्हणत नाही, फक्त भारताला माता म्हणतात. त्याचं कारण आमच्या माता भगिनी आहेत. म्हणून पुढील पिढ्यांपर्यंत भारत मातेचं महत्त्व सदाचारानं, सोशिकतेनं, नम्रतेनं, कर्तृत्वानं आपणाला नव्या पिढ्यांपर्यंत हे पोचवायचं आहे. म्हणून त्यासाठी या कार्याचा हा परिचय ओळख आहे. सांगणारानं कधी सांगावं, आम्ही देशाचं, धर्माचं काम करतो, वैयक्तिक स्वरूपात फार बोलू नये. आपण जे न कळत हे 18 अभियान राबवत आहोत, हे देशासाठी करत आहोत
धर्मासाठी करत आहोत, कोणाच्या वैयक्तिक हितासाठी नाही, हे पण आपणाला माहीत असावं म्हणून कळकळीचं सांगणं आहे. मी अधिक वेळ आपला घेणार नाही. परंतु आज काही भगिनी 2 गोष्टी मनात घेऊन आलेल्या आहेत. स्वामींना नमस्कार करता करता ते गाऱ्हाणं त्या सांगणार आहेत. त्यातलं पहिलं गाऱ्हाणं आहे व्यसन मुक्ती, व्यसन बंदी. अनेक लोक चोरून घरात व्यसनं करतात, कुणाला माहिती होत नाही. त्या व्यसनांचा पर्दाफाश करताना इथे शंकराची पिंड किंवा रुद्रयंत्र आहे. त्यावर जर आपण रुद्राभिषेक केला किंवा महिम्न वाचून पाण्याचा अभिषेक करून ते तीर्थ त्या व्यक्तीला दिलं, चहातून, जेवणातून, भाजीतून, स्वयंपाकातून, महिन्याभरात सुंटे वाचून खोकला जाईल आणि ते कुटुंब निर्व्यसनी शाकाहारी होतील. हे काम बसल्या बसल्या भगिनींनी घरी फावल्या वेळेत करावं, हे कळकळीचं आवाहन. दुसरा प्रश्न डोक्यावर वाढणारं कर्ज. आज सकाळपासून अनेक भगिनींनी, कुटुंबियांनी लेखी आमच्याकडे कळवलेलं आहे, डोक्यावर कर्ज वाढत चाललेलं आहे कमी होण्याऐवजी. उत्तर आहे श्रीयंत्र. हे श्रीयंत्र आहे, हे लक्ष्मीनारायणांचं आसन आहे आणि लक्ष्मीचं वाहन कमळ आहे. म्हणून त्यावर रोज 108 कमळाची फुलं आपल्याला मिळणार नाही. म्हणून कमळाच्या फुलातून प्राप्त झालेलं बी, त्याची केलेली माळ, त्याला कमळगड्डा म्हणतात, ती त्यावर अर्पण करावी. म्हणजे तुम्ही 108 कमळं वाहिली. ती वर्षानुवर्ष टिकणारी माळ आहे. आणि दुसऱ्या हातात विष्णूंना आवडणारी तुळशीची माळ आहे. या तुळशीच्या माळेवर भगवान विष्णूंचा मंत्र म्हणावा. अर्थात स्वामी हे भगवान विष्णूच आहेत, ते काही वेगळे नाही. परंतु त्यावर विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री, कुबेराचा मंत्र आणि श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपून आपण श्रीसूक्त, व्यंकटेश स्तोत्र श्रीयंत्रासमोर कृपया वाचावं. 3 ते 4 आठवड्यात तुम्हाला चांगल्या अनुभूती येतील. डोक्यावरचं कर्ज खांद्यावर येईल आणि हळूहळू तुम्ही कर्जमुक्त, चिंतामुक्त व्हाल. तथापि त्याचा अनुभव जगातल्या, देशातल्या आमच्या सर्व माता भगिनींनी घेताना प्रतिपौर्णिमा हा लक्ष्मीचा दिवस असतो आणि लक्ष्मीच्या पौर्णिमेच्या दिवशी फावल्या वेळेत किंवा प्रदोषकाळी किंवा सायंकाळी आमच्या सर्व जगातल्या, देशातल्या माता भगिनी ही मराठी 5 अध्यायाची पोथी आणतात. पाटावर 3 सुपाऱ्या मांडतात. असेल श्रीयंत्र, रुद्रयंत्र, कुबेरयंत्र ठेवतात. त्याला मुठमुठ गहू तांदूळ फक्त लागतात, बाकी काही नाही. आणि ही मराठी 5 अध्यायाची पोथी वाचून एक वाटीभर शेऱ्याचा प्रसाद बनवतात. आरती करतात, सत्यनारायण झाला. तथापि इथे आलेल्या ज्या भगिनी आहेत, ज्या प्रतिपौर्णिमेला स्वतः सत्यनारायण करतात, त्यांनी हात वरती करावेत. धन्यवाद. बरेच हात वरती आलेत. परंतु ज्यांचे हात वरती नाहीत त्यांना जर तुम्ही सांगितलं, त्याही भगिनींची कुटुंब कर्जमुक्त, दुःखमुक्त, चिंतामुक्त होऊ शकतात प्रतिपौर्णिमेला सत्यनारायण केल्यानं. कारण एकाच वेळी पौर्णिमेला एवढे पुरोहित मिळणार नाही. म्हणून भारतीय भगिनी त्यांची भूमिका पुरोहिताची आहे. म्हणून आम्हाला त्यांना पुरोहित बनवायचं आहे. त्यांनीच संस्कृती, देश, धर्म जिवंत ठेवलेले आहेत आणि ही सत्ता अत्यंत प्रामाणिकपणानं आमच्या ऋषीमुनींनी भगिनींजवळ दिलेली आहे. म्हणून त्याचा वापर कृपया सहानुभूतीपूर्वक पुढच्या पिढीपर्यंत आपण तो पोचवावा, एवढंच कळकळीचं सांगून आपण विषयाला विराम करून पुनश्च एकदा आपण या गणपती पंधरवाड्याच्या अनंत चतुर्दशीच्या आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो की गणपतीकडे आपण काय मागणार आहोत. त्यांनी काय द्यायचा हा वेगळा प्रश्न आहे, पण आपण काय मागावं. पुढील पिढ्यांना सुबुद्धी द्यावी, या देशात शांतता, सौख्य, समाधान नांदावं, सर्वांना सद्बुद्धी मिळावी आणि सत्सत्विवेक बुद्धीनं
हे धर्माचरण देशाचरण आपल्या हातून घडावं आणि महिन्याकाठी 10 सेवेकरी आपल्या हातून घडावेत एवढीच मागणी बाप्पाला स्वामींना आपण करावी. एवढंच सांगून पुनश्च आपणा सर्वांना धन्यवाद देऊन हात जोडून प्रार्थना करून आपण सामुदायिकरित्या प्रार्थना म्हणणार आहोत. प्रार्थनेनंतर मौनानं प्रथम नंबर 1च्या गेटनं भगिनी समाधीमठ औदुंबर यज्ञशाळेला केवळ परिक्रमा करून दरबारात महाराजांना हात जोडून नमस्कार करतील. नंबर 2च्या गेटनं तदनंतर पुरुष प्रतिनिधी भगिनींनंतर दर्शनाला त्याचप्रमाणे येतील आणि काही क्षण आपण जर मौन पाळलं तर ती तुम्ही म्हटलेली केलेली जी ऊर्जा आहे ती तुम्हाला घरापर्यंत पोचवता येईल. मौनम सर्वार्थ साधनम. म्हणून तुम्ही जेवढा वेळ मौन धराल तेवढी फायद्याची गोष्ट आहे. म्हणून दिवसातून काही वेळ तरी काही तास तरी आपण मौन पाळावं एवढंच कळकळीचं सांगून आपण प्रार्थना करू. हे सत्र थांबू. श्री स्वामी समर्थ.